महिला डॉक्टरच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील सोन्याचे ब्रेसलेट काढून घेऊन विनयभंग केल्याप्रकरणी पूजा प्रवीण जाधव राहणार सोलापूर यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S.Y. सूळ यांनी जामीन मंजूर केलाय। यात नमूद घटना अशी आहे की दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्नेहा रविराज सोलगी, नीता रमेश दुधाळ, उमा सुधाकर माशाळ, पूजा प्रवीण जाधव, अक्षय सुधाकर माशाळ, अतुल उर्फ सिद्धेश्वर दीपक माशाळ, स्वप्नील रमेश दुधाळ, नवनाथ धोंडीबा माशाळ, नारायण रामचंद्र माशाळकर सर्व राहणार सोलापूर हे महिला डॉक्टरांच्या घरी आले व महिला डॉक्टरास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली। नीता व उमा यांनी महिला डॉक्टरांच्या गळ्यातील चेन काढून घेतली। डॉक्टर आरडाओरडा करीत असताना पूजा, स्नेहा व अक्षय यांनी डॉक्टरचा हात धरून त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट काढून घेतले व अक्षय व स्वप्नील यांनी महिला डॉक्टर यांना लज्जा वाटेल असे कृत्य केलेल्या आशयाची फिर्याद महिला डॉक्टरांनी वरील आरोपींविरुद्ध दाखल केलेली होती। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशन सोलापूरमध्ये सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 143, 147, 148, 149, 323, 327, 354, 427, 452, 504, 506, 34 गुन्हा नोंद करण्यात आला होता। दिनांक 8 मे 2024 रोजी पूजा प्रवीण जाधव यांना अटक करण्यात आली होती। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल आर शाक्य यांच्या मार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करून युक्तिवादामध्ये महिला डॉक्टरांनी आरोपींवर खोट्या स्वरूपाचे व बिनबुडाचे आरोप लावून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेली आहे असा युक्तिवाद केला। त्यावेळी न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल आर शाक्य, ॲडव्होकेट अजिंक्य आर शाक्य, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले।